नमस्कार। आज महाबळेश्वरच्या जनतेने लोकनियुक्त अध्यक्ष माननीय सुनील लक्ष्मण शिंदे यांना बहुमताने निवडून दिले। सर्व त्यांच्या टीमला महाबळेश्वरच्या जनतेने राष्ट्रवादीचा ग्रुप पूर्ण आघाडी म्हणजे राष्ट्रवादीचे नाही पण महाबळेश्वरच्या राष्ट्रवादीचे पूर्ण नगरसेवक व नगराध्यक्ष बहुमताने निवडून आले। हे जनतेचे मी पहिले आभार मानते आणि जनतेने जे आमच्या पुढं प्रश्न ठेवलेले आहेत ते 5 वर्षामध्ये आम्ही पुरे करू आणि महाबळेश्वरचं नंदनवन करू। संपूर्ण टीम विश्वासू आहे। आम्हाला प्रशासकाची बी साथ मिळेल, जनतेची बी साथ हवी आणि अध्यक्ष आमचे चांगले आहेत। आम्ही अध्यक्षांना संपूर्ण पाठिंबा देऊन एकमताने महाबळेश्वरचा विकास करू एवढं मी बोलते आपल्याला। डॉक्टर साहेब या दादा 2 मिनिटं थांबा। दादा राहू दे या मागे, तुम्ही मागे या। बघा इकडं हा थोडा ओके। नगराध्यक्ष शिंदे साहेब, इतर मान्यवर आणि मित्र, आपल्या ह्या ग्रामीण रुग्णालयात आज आपण सर्वजण आलात। या रस्त्याच्या दुरुस्तीच्या शुभारंभ प्रसंगी त्याबद्दल मी आपणा सर्वांचे विशेषतः नगराध्यक्ष साहेबांचे आभार मानतो। त्यांचं सहकार्य आम्हाला नेहमीच प्राप्त असतं, यापुढेही ते प्राप्त राहणार आहे असा मला विश्वास आहे। या ग्रामीण रुग्णालयाला आपल्या सर्वांच्या सहकार्यानं एक महाआरोग्य पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा 8 दिवसापूर्वी मुंबई येथे प्रदान करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर एड्स ह्या कार्यक्रमाअंतर्गत आपलं सर्वोत्कृष्ट ग्रामीण रुग्णालय म्हणून याची निवड झालेली आहे। आपण सध्या एक IOPD देखील सुरू केलेली आहे आणि वर आता त्या कोपऱ्यावर जिथे खाली रस्ता जातो तिथल्या कोपऱ्यावर आता नवीन बांधकाम हे आपलं युनिट सुरू करत आहे आणि तिथे डायलिसिसची सोय देखील मोफत करणार आहे। माझी आपणा सर्वांना विनंती की आपल्याच भागातले उपमुख्यमंत्री माननीय शिंदेसाहेब आहेत आणि त्यांची आपल्या ग्रामीण रुग्णालयानं आपल्या भागामध्ये आस्था आहेच। आपण सर्वांनी जर तिथे डिमांड केली तर आपल्याकडे CT स्कॅन मशीन आणि आपल्याकडे एन्जिओग्राफी करोनरी एन्जिओग्राफी मशीन आणि त्याचे सगळं स्टाफ उपलब्ध होऊ शकतो। आपल्या सर्वांनी मागणी केली तर ह्या गोष्टी होऊ शकतात आणि त्याचं असं इथं पोलादपूरपासून ते तापोळापर्यंतच्या सगळ्या जनतेला होईल। आता सध्या काय होतं की रुग्ण आले की आम्ही प्राथमिक उपचार करून त्यांना साताऱ्याला पाठवावं लागतं, तर साताऱ्याला जायला साधारणतः 1.5 तास लागतो आणि त्याच्यामध्ये बरेचसे रुग्णाला जास्त गंभीर होतात, काही जण त्याच्यामध्ये दगावतात। तर ह्या गोष्टी आपल्याला सहज टाळता येऊ शकतात आणि मुख्य म्हणजे काय आपला प्रभाव आहे त्यांच्याकडे, आपणा सर्वांच्या त्यांच्याकडे वजनही आहे। त्याच्यामुळे तुम्ही मागणी केली तर ह्या गोष्टी होऊ शकतील असा मला विश्वास आहे। आपण सर्वजण इथं आलात, त्या कार्यक्रमाचा शुभारंभ केला त्याबद्दल पुनश्च एकदा मी आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो, आभार मानतो आणि यापुढेही आपलं सहकार्य असंच मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो।